शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। लवकरच राज्यातील पावसाची उघडीप संपणार आहे आणि उद्यापासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून उद्याच्या दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, उद्या आहे 14 ऑगस्ट 2024 बुधवार। उद्याच्या दरम्यान विदर्भातील काही भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस होईल। यामध्ये अमरावती, नागपूर, गोंदिया तसेच गडचिरोली आणि चंद्रपूरच्या परिसरात मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो। मात्र अकोला, अमरावतीचा काही भाग, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम त्यासोबतच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या काही भागात झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, तसेच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता उत्तर महाराष्ट्रात देखील उद्यापासून पुढील 2 ते 3 दिवस पावसाला पोषक वातावरण तयार होईल। उद्याच्या दरम्यान फक्त काही भागात पाऊस होईल। मात्र 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे। मोठा पाऊस या भागांसोबतच संपूर्ण महाराष्ट्रात देखील होणार आहे। तसेच मित्रांनो, इकडे कोकणात पाहिले असता कोकणामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली तसेच वसई विरारच्या परिसरामध्ये उद्याच्या दरम्यान होऊ शकतो। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या रात्रीपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, एकंदरीत पाहायचे झाले तर पुढील 2 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे। मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करावे। धन्यवाद।